आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। नमस्कार, नॅशनल सर्कलमध्ये न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आपण अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र देऊळवाडा या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता, आपल्या पाठीमागे पूर्ण प्राचीन मंदिर आहे, नृसिंह मंदिर। त्याचप्रमाणे देऊळवाडा तिथे आपलं त्रिवेणी संगम, आणि त्रिवेणी संगमाच्याच बाजूला एक चर्चेचा विषय म्हणजे खूप प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी जमिनीत निघालेलं आहे, आणि त्या ठिकाणी खोदकाम सुद्धा सुरू आहे। आपण ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी त्रिवेणी संगमाच्या काही थोड्याशा अंतरावर खोदकाम चालू आहे, आणि 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी एक प्राचीन मंदिर निघालेलं आहे। त्या ठिकाणी मंदिरामध्ये शिवलिंग पिंड आहे, आणि आपण आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। पाहू शकता, जमिनीमध्येच गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात या मंदिराचा शोध लागलेला आहे। आपण पाहू शकता, या ठिकाणी भक्तांची पूर्ण गर्दी जमली आहे। तुम्ही मागल्या इथून जाऊ आपण गेट पासून। आपण पाहू शकता, या ठिकाणी हे मंदिर आहे, पूर्ण प्राचीन मंदिर आहे। यामध्ये शिवमंदिर आहे, पिंड आहे। आपण आतमध्ये येऊन आपण मला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, प्राचीन शिवमंदिर आहे, शिवपिंड आहे इथे। आणि इथं हे मंदिराच्या दर्शनाकरता आणि मंदिर पाहण्याकरता पूर्ण भक्तांची गर्दी जमलेली आहे। आता याचबरोबर या ठिकाणी दर्शनासाठी किंवा ते प्राचीन मंदिर बघण्यासाठी बरेच लोक इथं आलेले आहे, आणि काही महिला आहे, पुरुष आहे। आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ। काका, तुमचं नाव सांगा? विलास भोंगाडे। भाऊ, तुमचं देऊळवाडाचं आहे। हे याच्याबद्दल काय सांगू शकता मंदिराबद्दल तुम्ही थोडंसं? हे 18 तीर्थ आमचे देऊळवाडा, त्यापैकी एक तीर्थ आहे। त्याचा इतिहास नोंद समजायचे पुराणात भानुतीर्थ म्हणून। भानुतीर्थ आधी शेत होतं, हे मातीने पॅक झालं सर्व, म्हणजे पुराणात त्यावेळेस। आता मधात माहिती झाली, ते शेत दुसऱ्याच्या अखत्यारीत असल्याच्यानंतर एकदम की केलं नाही हिंमत। आता लोकांची माहिती त्यालाही वाटलं काहीतरी आहे बाबा, काळा तुम्ही। आता याचबरोबर काही महिला मंडळी सुद्धा इथे दर्शनाला आल्या, आपण त्यांच्याकडून सुद्धा थोडं आपण जाणून घेऊया। काही सांगू शकता तुम्ही कुठून आले, काय दर्शनासाठी? आम्ही चिंचोली काडेवरून आलो आहे, आणि मंदिराचं समजलं त्याच्यासाठी दर्शनाला चालू। तुम्ही कुठून आला? आम्ही चांदूर बाजारवरून आलो, ते नृसिंह मंदिरामध्ये आलो होतो, आणि आम्हाला कळलं की ते एक शिवमंदिर पण बनवलेलं आहे पौराणिक, आणि म्हणून पयश्री आणि पूर्णेच्या घाटावरती जे हे पौराणिक मंदिर इथे मिळालेलं आहे, छान शिवमंदिर आहे ते जुनं, ते बघायला आम्ही आलो होते। ते सुंदर शिवलिंग आहे, आणि देवीची मूर्ती पण मंदिरमध्ये। काय तुम्ही सांगू शकता, काय दर्शन तुम्ही आले, तुम्ही काय बघितलं तिथे? काही महादेवाची पिंड आणि एक देवीची मूर्ती सापडलेली आहे हा मंदिरामध्ये, त्याच्या दर्शनाला। ठीक आहे। आता आपण यानंतर इथे स्थानिक नागरिक आहे, या मंदिराचं त्या उद्धारासाठी ते पोल वगैरे लाईटची व्यवस्था चालू आहे, आणि त्यांच्याकडून आपण काही या मंदिराविषयी माहिती जाणून घेऊ। आता आपण या ठिकाणी
आहे आणि इथं स्थानिक नागरिक आहे याच गावचे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की मंदिर आता तुम्हाला कधी माहीत पडलं, काय झालं, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा नमस्कार. नाव जी नमस्कार, माझं नाव मंगेश रामोजी दाडे आहे. मी इथनं जवळपास 30 वर्षापासून इथे राहतो. आता सध्या माझा निवास अमरावतीला आहे, परंतु माझे आजोबा, माझे आईचे वडील, माझे बाबा इथलेच निवासी राहिले आहे. तर तेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्या जात होत्या की असं म्हणजे इथे मंदिर आहे, इथे शिवलिंग आहे, इथे पूजा वगैरे करतात, अशा सगळ्या गोष्टी आम्हाला तेव्हा सांगितल्या जात होत्या. परंतु 1991 मला काळ आठवते, तेव्हा मोहोळ म्हणून एक गाव होऊन गेलं होतं पूर्ण. त्या पुरामुळं हे पूर्ण जे मंदिराचा वरचा चबुतरा वगैरे होता तो पूर्ण वाहून गेला. ह्याच मंदिरासारखे असे बरेचसे मंदिर आहे जे वाहून गेले आहे, जे तीर्थ आहे. तर त्यानंतर 2014 मध्ये आणखी एक पूर आला होता मोठा, जानेवारीमध्ये. तर त्या पुरामध्ये हे वरचा जो चबुतरा आहे तो ओपन झाला पुरामुळं. आणि जे थोडं वाळून जे आहे आपलं डस म्हणतो ते माती जवळपास 1 हात फूट उंच, 2 फूट अशी माती होती. जेव्हा हे शेत आहे, हे शेत पहिले आधी देवस्थानचं होतं, नरसिंह महाराजच्या मंदिराचं, आणि नंतर ते विकलं गेलं. एक आजम म्हणून इथले जे आहे, शेख आजम म्हणून, हे त्यांचं शेत आहे. त्यांच्या शेतामध्ये नंतर 2014 मध्ये त्यांना हे दिसलं, त्यांनी माहिती दिली होती. परंतु कालांतराने काही योग्य अशी भूमिका घेतल्या गेली नाही गावकऱ्यांमधून किंवा युवा वर्गाकडून. सहज असा विचार झाला आहे बा आपण काहीतरी करायला पाहिजे. आपल्या इथे एवढं तीर्थस्थान आहे, तीर्थ आहे, आणि पौष्णिक महाग्रंथ अध्याय क्रमांक 16. आता आपण जे इथे तीर्थ पाहत आहोत, हे तीर्थाचं नाव आहे भानुतीर्थ म्हणून, जे या तीर्थाला आधी सूर्यतीर्थ म्हणून असं ओळखलं जायचं. नंतर पौष्णिक महाग्रंथ अध्याय क्रमांक 16 ओवी क्रमांक 2 याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. तर ज्याच्यामध्ये बरेचसे जे साधू संत वगैरे होते ते इथे आंघोळ करायचे या पौष्णिक नदीमध्ये, ज्याला पूर्ण नदी म्हणून आपण आज ओळखतो. या नदीमध्ये ते आंघोळ वगैरे करायचे आणि आंघोळ करून इथे सूर्याला अर्घ वगैरे हे करायचं. आणि इथलं जे दानपुण्य वगैरे इथून केलं तर ते एक पुण्य आणि जे इच्छा माणसाच्या मनामध्ये असते ते सफल होते, असा एक आध्यात्मिक त्याच्या मागचा भाव पण आहे. बरं, आता यानंतर हे मंदिर तुम्हाला दिसलं, तुम्ही त्याच्या कामाला लागले, आता पुढचं तुमचं काय करणार तुम्ही, काय तुमचा उद्देश पुढचा काय आहे? याच्यामध्ये आता प्रयत्न काय राहणार आता? जी आमचा असा विषय आहे की आम्ही सर्व गावातील समस्त गावकरी, जेवढे आमचे पूर्वज पण आहे, काही म्हातारे पण आहे, आणि न्यू जनरेशन सगळं विचार करून याच्या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करावा. आणि त्याचप्रमाणे या मंदिराचा जीर्णोद्धार करून जे महात्म्य आहे या देऊरवाड्याचं, ते महात्म्य आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि माहिती, जी खरी माहिती आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा उद्देश आहे. धन्यवाद. हो. एव्हिडन्स म्हणतो आपण ते म्हणजे हे म्हणतो वाकाटक काळातले जे मंदिर आहेत ना ते सुंदर असे दगडात होते. हे मंदिर कसं आहे एक सारखं आहे जुना मातीचं. जे योग्य माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचणं योग्य राहतं. तुम्ही माहिती दिली.